आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं विघ्नेश्वरं गोदरं ग्रामे राञ्जनसंस्थितं गणपतिं कुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान. तदेव लग्नौ सुदिनन्तदेव ताराबलं चन्द्रबलन्तदेव विद्याबलं दैवबलन्तदेव लक्ष्मीपते तिङ्गिरियुगं स्मरामि शुभमङ्गल सावधान. आदित्यला आणि मला बांधणारा शेवटचा दुवा सुद्धा आता तुटला. एकाच आयुष्यात किती चढ उतार येतात. ज्याच्या नावाचं मंगळसूत्र माझ्यासाठी गळफास झालं होतं त्याच्याच नावाचं मंगळसूत्र पुन्हा एकदा घातलंय मी, तेही राजी खुशीने. आई कालकाही आजवर तुझी कृपा होतीस, पण आता इथून पुढे मागे जे काही घडलंय ते सगळं विसरून मी पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय. सगळं सुखरूप पार पडू दे. सुंदरी, सॉरी मी नंतर येतो. अरे नाही झालंय माझं, ये. सॉरी. बोलायचं होतं तू. बोल ना तू. नाही, तूच खोलीत आलास, मला वाटलं तुला काही बोलायचं असेल म्हणून विचारलं. हा, ऍक्च्युली थँक्यू म्हणायचं होतं तुला. सुंदरी, मला माहिती आहे की तू हे लग्न माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही केलंस, तर सावीला तिचे खरे बाबा मिळावेत, तिने आनंदाने राहावं, हॅप्पी राहावं म्हणून केलेस. आणि हे सगळं करत असताना तुला किती सॅक्रिफायसेस करावे लागले असतील हे मी निश्चित समजू शकतो सुंदरी. मी फक्त एवढंच सांगेन की मी तुझे ते सॅक्रिफायसेस वाया नाही जाऊन देणार. मलाही खात्री आहे यावेळी तू अपेक्षा भंग करणार नाहीस. माहित नाही का, पण यावेळी माझा तुझ्यावर विश्वास आहे.
माणसाचे डोळे उघडले की तो पुन्हा चुकीच्या मार्गाला नाही लागत. आणि अजून एक बोलायचं होतं सुंदरी. हे बघ, मला माहितीये की आपण दोघं नवरा बायको म्हणून नात्यात अडकलो असलो तरी आपल्यामध्ये तसं नवरा बायकोचं नातं नाहीये. म्हणजे मला असं म्हणायचंय की तुला माझ्यामुळे भीती बाळगण्याची गरज नाहीये. माझ्यासाठी खूप काही केलंयस तू, अनुसाठी खूप काही केलंयस आणि सावीसाठी तर आजही करतेस. मी तुझ्यासाठी एवढंच करू शकतो की मी तुला आज प्रॉमिस करतो की माझे पूर्ण प्रयत्न करेन की आपल्या दोघांमध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण व्हावं. आपल्या दोघांना जर एकत्र संसार करायचा आहे, एकत्र जर आयुष्य काढायचं आहे, तर ऍटलिस्ट आपल्यामध्ये मैत्रीचं नातं असावं. मी बाहेर आणि माझा विश्वास आहे सुंदरी, एक दिवस तू माझी मैत्री स्वीकारशील. हे काय बाबा, तू बाहेर का झोपलायस? चल ना बाबा. साऊबाळ काय ना, मला आत झोपता नाही येणार, तू जा. का? आधी तर झोपायचंच तू. साऊबाळ कसं सांगू मी तुला, तेव्हा मी या सगळ्या गोष्टी करायचो ते फक्त सुंदरीला त्रास द्यायला. पण आज जेव्हा मला जाणीव झाली की मी किती चुकलोय, तर मला स्वतःचीच लाज वाटते. बाबा बोल ना काहीतरी. मला काय ना, आधीची गोष्ट वेगळी, आता जरा वेगळी गोष्ट आहे. मला आज खरंच झोपता नाही येणार, तू जा ना. ठीक आहे, मग मी पण इथं झोपते. नाही साबूबाळ, माझं नीट आहे. काही झालं तरी तू तुझ्या आईला एकटं सोडणार नाही, कळते तुला मी काय बोलतोय? हो पण बाबा. ठीक आहे, गुड नाईट, बाय. जाऊ. गुड नाईट. चला आता झोपायला चला. चला 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 चला. आपल्या बाळाची शपथ घे आणि सांग की तू खरं बोलतोयस. मी आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, ती मुलगी काय बोलते मला माहित नाही. मी कुठल्याही मुलीसोबत त्या पार्क मध्ये नव्हतो. तुझा जो अभ्यास आहे ना, त्याच्यावरतीच फोकस कर, कळलं का? कलेक्टर झालीस ना की तिकडे आलो, तुझी अक्कल माझ्या पुढे नाही. सुंदरी, तू पायलट होशील, IAS होशील, बिझनेस वुमन होशील, या देशाची पंतप्रधान होशील. पण मला सांग, तू कधी आई होऊ शकणार आहेस का? Here goes papers. Worker Singh.
तुला प्रॉमिस करतो सुंदरी, मी तुला आणि सावीला एकत्र आणणार. अनु, आज तू असायला हवी होती. आज सगळं नीट करून टाकलं मी. तू आज असतीस ना तर तुला अभिमान वाटला असता मला. पण अनु, आयुष्यात अशा काही गोष्टी केल्यात ना, त्यांचे विचार सलतायत मनाला, सतत टोचतायत, शांतच बसता येत नाही. नुसतं ही प्रयत्न केला तरी मनातून निघतच नाही. पण कुठेतरी या सगळ्यामध्ये ना एक शांतता आहे मनात एक. कारण आज मनात कुठला राग नाही, द्वेष नाही. जे काही आहे ते सगळं स्वच्छ आहे, नितळ आहे. तुला आठवतं अनु, आपण किती स्वप्न बघितली होती की आपलं एक छान घर असावं, त्यात तू, मी, आपली सावी, आपण सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून टाकली. मी पण अनु, मी तुला खरं सांगतो अनु, सुंदरीने खूप छान सांभाळ केलाय सावीचा. खूप खूप छान संस्कार केलेत सावीवर. बिचाऱ्या सुंदरीने खूप काही केलंय का आपल्यासाठी, माझ्यासाठी, तुझ्यासाठी. सुंदरीसाठी काहीतरी करायची माझी वेळ. मी तुला सांगतो अनु, मी सुंदरीचा खूप सांभाळ करेन. काही होऊ देणार नाही तिला. मी सावीला सांभाळेन, मी या घरातल्या प्रत्येकाला सांभाळेन. कोणाला काही होऊ देणार नाही. फक्त आनंद देईन सगळ्यांना. सगळ्यांची स्वप्न पूर्ण करून टाकेन. पण या विचारांचं काय करू? विचारांनी भंजावून सोडले नुसतं. काय झालं आदित्य? काय नाही, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात, ते जरा विचार चालू होते ना डोक्यात. डोकं जड झालंय माझं जरा. मलाही तसंच वाटतंय. मनात खूप भरलंय तुझ्या. ये इकडे ये, तुझं डोकं चेपून देते मी. तुला आठवतंय लहानपणी तू असंच मला डोकं चेपून द्यायची? हो. तू शाळेत असताना परीक्षा असली की चिडचिड करायचास आणि रडायचास पण. गोड दिवस होते ना इथे. अशी चिडचिड करायला लागलो की तू माझं बकोट धरायची आणि समोर बसवायची आणि असं डोकं चेपून द्यायची. आणि बाबा पण, मी रडत असायचो पण बाबा काही बोलायचे नाही, लांबून बघत बसायचे. कारण त्यांना माहिती होतं ना तुझं रोजच आहे ते. माझा खरा स्वभाव ना बहुतेक आई बाबांनाच कळला होता सगळ्यात आधी. पण आई मी तुला सांगतो, माझं अकॅडमिक सक्सेस होतं ना, त्याचा सगळ्यात जास्त आनंद आणि अभिमान बाबांनाच असायचा. त्यांचं फार प्रेम होतं माझ्यावर, मला जाणवायचं ते. पण काहीच करू शकलो नाही मी बाबांसाठी कधी. अगदी शेवटाला अग्नी सुद्धा देऊ शकलो नाही त्यांना. तुझ्या वडिलांना तुला अंत्यसंस्कार करण्यापासून रोखलं मी. माझ्या मनावर काय आघात झाले कसं सांगू तुला मी. हे बघ आई, तू प्लीज रडू नको. त्यात तुझी काहीच चूक नाहीये. जर कोणाची चूक असेल ना तर ती माझी आई. आई, त्यावेळेस त्या दिवसांमध्ये मला काय झालं होतं ना माझं मलाच माहित नाही. त्या माणसांचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्या घरातले, माझ्या जवळची माणसं, त्यांचाच विचार करत नव्हतो मी. फक्त एका विचारामागे पळतच चाललो होतो. आई, बरोबर केलं तू. मला तर उलट असं वाटतं ना आई,
त्यावेळेस मी मेलो असतो ना तर बरं झालं असतं. तुम्ही सगळे माझ्या त्रासापासून मुक्त झाला असता. आदित्य, तुला त्रास झाला असेल तेव्हा मला झाला नसेल. अरे मुलगा आहेस तू माझा. काही चांगला वागलास तरी पोटचा गोळा आहेस तू माझ्या. माझा श्वास आहेस रे बाळा तू. सगळे तुझी निंदा करायचे. मी सुद्धा तुला खूप तोडून बोलले. तुला काहीच वाटलं नाही तेव्हा. बेरड झाला होतास तू. पण आता सगळे तुझं कौतुक करतायत. बस डोळे का खाली करतोस. मान वर करून जग आदित्य. हे बघ, तू ना वाईट मार्गावरून चांगल्या मार्गावर आलायस. सोपं नसतं रे ते आदित्य. अजिबात सोपं नसतं. पण तू हे करून दाखवलंस. आणि मला ना एक आई म्हणून तुझा सार्थ अभिमान वाटतो. आणि तुझ्या वडिलांना सुद्धा वाटलं असतं. खरंय. बरं असू दे. खूप रात्र झाली. शांतपणे झोपून घे. ते अरे आता हॉल मधनच आले मी तुझी अंथरुणं तिथे बघितली. तू बाहेर झोपतोयस का? म्हणजे सुंदरी काही बोलली तुला? तिने तिच्या मर्जीने तुझ्याशी लग्न केलंय? मग असं काही नाही. तिची काही चूक नाही. ती काही बोलली नाही मला. मीच माझं अंथरुण घेऊन बाहेर आलोय. किती गोष्टी केल्यात मी सुंदरी बरोबर. किती त्रास दिलाय तिला. ते सगळं विसरायला तिला थोडा वेळ तर लागेलच ना. आणि हे विसरून पण चालणार नाही. तिने काय माझ्यावरच्या प्रेमामुळे माझ्याशी लग्न नाही केलंय. 6 वर्ष प्रेमामुळे केलंय. आई सुंदरीने आपल्या सगळ्यांसाठी खूप गोष्टी केल्या. आणि मी जर सुंदरीसाठी आता काही करू शकतो तर तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि हे मी सांगतो तुला की मी माझे पूर्ण प्रयत्न करेन. माझ्याबद्दलचे तिचे विचार बदलतील. एक दिवशी बदलतील. आई बरं वाटलं की झोप. माझ्या बहिणीच्या जीवाला धोका आहे. तिच्या नवऱ्याकडूनच. शरूला काहीही होणार नाही अक्षरा. शब्द आहे सुंदरीचा. हॅलो. हा बोल ना सुंदरी. हॅलो अक्षरा, फोन स्पीकरवर आहे का? नाही. तुझ्या आजूबाजूला जर सुंदर आणि अश्विन असतील तर फोन स्पीकरवर टाक ना. एक मिनिट. हा, मी फोन स्पीकरवर टाकते म्हणजे सगळ्यांनाच ऐकू येईल. सगळे खूप टेन्शन मध्ये आहेत. बोल. हॅलो सुंदरी, काही बातमी मिळाली आहे का? त्यासाठीच फोन केलायस ना? अनफॉर्च्युनेटली अजून कसली लीड मिळाली नाही. पण शरू सापडल्याची फॉल्स न्यूज आली होती. काय? हो, पण किडनॅपिंग केसेस मध्ये अशा बातम्या येतच राहतात. मी तुम्हाला हेच सांगायला फोन केलाय की अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. अशा कुठल्याही ट्रॅपमध्ये अडकू नका. आणि तुम्हाला जर पुन्हा अशी बातमी ऐकू आली तर लगेच मला कळवा. आणि प्लीज तुम्ही धीर सोडू नका. माझी संपूर्ण टीम मी या कामाला लावलेली. शरू आणि तिचे किडनॅपर्स लवकरात लवकर आपण त्या दोघांनाही शोधून काढू. पण तोपर्यंत माझ्या शरूला काही होणार नाही ना? नाही, प्लीज तुम्ही असं नेगेटिव्हली विचार करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल. सुंदर, बायकोसाठी अश्विनचा आणि बहिणीसाठी अक्षराचा जीव तुटत असणार आहे. त्यामुळे तुलाच त्यांना इमोशनल सपोर्ट द्यावा लागणार आहे. ओके? होय मॅडम. माझी शरू कुठल्याही अवस्थेत असेल तरी प्लीज तिला माझ्या जवळ घेऊन या. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. सुंदर, तुझ्या भावाला तुझ्या आधाराची गरज. त्याला सांभाळ. आणि तुझ्या बायकोसाठी शरू तिचा जीव की प्राण. त्यामुळे तुला त्यांना एकटं सोडून कुठेही जायचं नाहीये. विशेषतः अक्षरा, तिच्या सोबत राहा.
तुम्ही दोघं जण जर खंबीर राहिला तर संपूर्ण कुटुंब खंबीर असेल. कळताय ना? होय सुंदरी. आणि अक्षरा तू घाबरू नकोस. मी जे तुला वचन दिले ते मी पूर्ण करणारच. आपली शरू तिच्यावर आलेल्या जीवघेण्या संकटातून लवकरच मुक्त होणार. सुंदरी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू दिलेला शब्द निभावणारच. आणि आम्ही तिघही आमच्यातले सगळे मतभेद विसरून तुझी साथ देऊ. शरूचे प्राण आमच्यासाठी कशाही पेक्षा जास्त मोलाचे. थँक्यू. बाय. काळजी घे.